नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यानचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत सुनेत्रा पवार। पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे। तर त्यांनी 31 जानेवारी 2026 रोजी मुंबईतील लोकभवन या ठिकाणी ही शपथ घेतलेली आहे। त्यांना शपथ कोणी दिलेली आहे? तर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या 11व्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत। बघा, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या 11व्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आलेली आहेत। तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेही बनलेले आहेत। तसेच त्यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही देण्यात आलेले आहे। जून 2024 मध्ये त्या महाराष्ट्रातून राज्यसभेच्या खासदार झाल्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारायला लागला होता। बघा, लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झालेला होता, परंतु राज्यसभेतून त्या खासदार झालेल्या होत्या। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि 11वी उपमुख्यमंत्री कोण झालेले आहेत? तर सुनेत्रा पवार। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री एटी कोली दुती पात योजना सुरू केलेली आहे? योजना कोणती आहे? मुख्यमंत्री एटी कोली दुती पात योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम। मुख्यमंत्री एटी कोली दुती पात योजना ही आसाम राज्य सरकारने चहा बाग कामगारांसाठी सुरू केलेली विशेष कल्याणकारी योजना आहे। या योजनेचा शुभारंभ 25 जानेवारी 2026 रोजी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी तिनसुकिया जिल्ह्यातील डुमडुमा येथे केलेले आहे। कधी केली? 25 जानेवारी 2026 रोजी केली। आसाम राज्यामध्ये करण्यात आलेली आहे। आसाम राज्यातील तिनसुकिया जिल्ह्यातील डुमडुमा या ठिकाणी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। ही योजना आसाममधील कायमस्वरूपी व कंत्राटी चहा बाग कामगारांसाठी समर्पित आहे। योजनेअंतर्गत सुमारे 6 लाखहून अधिक चहा बाग कामगारांना प्रत्येकी 5,000 रुपयाचे एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। कोणासाठी आहे? तर चहा बाग कामगारांसाठी ही योजना आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक चहाबाग कामगाराला 5,000 रुपयाचे एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। आसामच्या चहा उद्योगाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या योगदानाचा सन्मान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेसाठी आसाम सरकारने 300 कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केलेली आहे। एटी कोली दुती पात या शब्दाचा अर्थ 1 कळी 2 पाने असा असून तो चहा काढणीच्या परंपरेचे प्रतीक आहे। त्यामुळे बघा, आसाम राज्यामध्ये मुख्यमंत्री एटी कोली दुती पात योजना ही चहा बाग कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। ही एक आर्थिक सहाय्य योजना आहे। नेक्स्ट आहे, पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्या प्रकाश राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर रामतीर्थ गोदा प्राच्य विद्या प्रकाश राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा पहिलाच पुरस्कार आहे। तर हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित राजेश्वर शास्त्री जोशी। पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्या प्रकाश राष्ट्रीय पुरस्कार वेदमूर्ती पंडित राजेश्वर शास्त्री भालचंद्र शास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आलेला आहे। ते नाशिकमधील धारवड या ठिकाणचे आहेत। नाशिकमधील रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या वतीने 2026 पासून या राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजे हा पहिलाच पुरस्कार आहे आणि हा पहिलाच पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पंडित राजेश्वर शास्त्री भालचंद्र शास्त्री जोशी यांना। या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि महावस्त्र असे आहे। हा पुरस्कार 31 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथील रामतीर्थ येथे प्रदान करण्यात आला। पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित होते। भारतीय वैदिक परंपरा, वेदशास्त्र, दर्शन आणि स्मृती संवर्धनातील योगदानासाठी पंडित राजेश्वर शास्त्री जोशी यांना हा सन्मान देण्यात आला आहे। याच सोहळ्यात रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार ज्येष्ठ कवी विचारवंत पद्मश्री सुभाष शर्मा यांना प्रदान करण्यात आलेला आहे। या उपक्रमाद्वारे भारतीय ज्ञान परंपरेतील विद्वानांना सन्मानित करण्याचा संकल्प समितीने व्यक्त केलेला आहे। तर बघा, या ठिकाणी 2 पुरस्कार देण्यात आलेले आहेत। पहिला पुरस्कार आहे
रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार हा देण्यात आलेला आहे पंडित राजेश्वर शास्त्री जोशी यांना. आणि दुसरा जो पुरस्कार आहे रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे तर ज्येष्ठ कृषी विचारवंत पद्मश्री सुभाष शर्मा यांना. नेक्स्ट आहे रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅप्टन हंसजा शर्मा. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणाऱ्या भारतीय सैन्यातील पहिल्या महिला अधिकारी कॅप्टन हंसजा शर्मा ठरलेले आहेत. त्या मूळच्या जम्मू येथील असून त्यांचे वय 27 वर्ष आहे. त्यांनी नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. या प्रशिक्षणात त्यांनी गुणवत्तेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रशिक्षणादरम्यान त्यांना सर्वोत्कृष्ट लढाऊ वैमानिकासाठी दिला जाणारा सिल्वर चिता करंडकही मिळालेला आहे. सिल्वर चिता करंडक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सैन्य दिन 2026 निमित्त राजस्थानमध्ये झालेल्या परेडमध्ये त्यांनी 251 आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रनचे नेतृत्व केले होते. रुद्र हेलिकॉप्टर हे ALH ध्रुवचे सशस्त्र रूप असून ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेले आहे. यापूर्वी कॅप्टन अभिलाषा बराक यांनी भारतीय लष्करातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान मिळवलेला होता. बघा, भारतीय लष्करातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक कोण झालेले आहेत कॅप्टन अभिलाषा बराक. परंतु रुद्र हे जे सशस्त्र हेलिकॉप्टर आहे हे उडवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत तर कॅप्टन हंसजा शर्मा. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने कोणाच्या अध्यक्षतेखाली पुनर्विमा सल्लागार समितीची स्थापना केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 AV गिरिजा कुमार. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने AV गिरिजा कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विमा सल्लागार समितीचे पुनर्गठन केलेले आहे. AV गिरिजा कुमार हे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. विमा कायदा 1938च्या कलम 101B अंतर्गत 28 जानेवारी 2026 रोजी या समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. या पुनर्विमा सल्लागार समितीचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. समितीमध्ये प्रवीण वशिष्ठ, रूपम अस्थाना आणि TL अलमेलू हे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. भारतातील पुनर्विमा व्यवस्थेला बळकटी देणे, तांत्रिक सल्ला प्रदान करणे आणि नियामक देखरेख वाढवणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे. IRDAI याचे उपव्यवस्थापक पुनर्विमा हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील. नेक्स्ट आहे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीत कोणत्या राज्याने देशात अव्वल स्थान पटकावले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने 2024-25 साठी जाहीर केलेल्या पेसा राज्य क्रमवारीत महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम स्थान पटकावलेले आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या क्रमवारीत मध्य प्रदेश दुसऱ्या आणि हिमाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आदिवासी घटक योजनेच्या एकूण निधीपैकी 5% अबंध निधी थेट ग्रामपंचायतींना देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. ही क्रमवारी पारदर्शकता, ग्रामसभांचे सशक्तीकरण आणि निर्णयांचे डिजिटल ट्रॅकिंग यासारख्या 100 गुणांच्या निकषांवर आधारित होती. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमधील 59 तालुके आणि 2895 ग्रामपंचायतींना सुमारे 6000 गावांमध्ये पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. पेसा कायद्यामुळे आदिवासी भागातील ग्रामसभांना जमीन, जल, जंगल आणि स्थानिक संसाधनांवर अधिक अधिकार मिळून आर्थिक स्वायत्ता प्राप्त झालेली आहे. पेसा म्हणजे काय बघा, प्रोव्हिजन्स ऑफ द पंचायत एक्सटेन्शन ऑफ स्केड्युल्ड एरियाज. पेसा कायदा 1996 हा भारतातील आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे आणि हा राबवण्यामध्ये महाराष्ट्र हे देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती ठरलेले आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले AI सक्षम विद्यापीठ कोणत्या संस्थेत सुरू करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चौधरी चरणसिंह विद्यापीठ मेरठ. मेरठ येथील चौधरी चरणसिंह विद्यापीठ येथे भारतातील पहिले AI सक्षम राज्य विद्यापीठ म्हणून पायलट प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. बघा, हा पायलट प्रकल्प आहे. हा उपक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, गुगल क्लाउड आणि CCSU यांच्या धोरणात्मक भागीदारीत राबवला जात आहे. उच्च शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अध्यापन, कौशल्य विकास आणि विद्यापीठ प्रशासन आधुनिक करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण देणारे AI ट्युटर म्हणजेच मार्गदर्शक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमधील अंतर ओळखण्यासाठी कौशल्य अंतर विश्लेषण केले जाणार आहे. CCSU म्हणजेच काय तर बघा, चौधरी चरणसिंह विद्यापीठ हे AI साधनांच्या चाचणीसाठी लिव्हिंग लॅब म्हणून कार्य करेल.
या उपक्रमाची औपचारिक घोषणा 28 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या गुगल AI फॉर लर्निंग फोरममध्ये करण्यात आलेली आहे. तर मेरठ येथील चौधरी चरण सिंह विद्यापीठ हे भारतातील पहिले AI सक्षम राज्य विद्यापीठ असणार आहे. नेक्स्ट आहे संसदेत 2025-26चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल कोणी सादर केला? आर्थिक पाहणी अहवाल कोणी सादर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निर्मला सीतारामन. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 29 जानेवारी 2026 रोजी संसदेत 2025-26चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. हा आर्थिक सर्वेक्षण लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. आर्थिक सर्वेक्षण केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होण्यापूर्वी म्हणजेच 1 फेब्रुवारीच्या आधी सादर करण्यात आले. हा 687 पानांचा दस्तऐवज मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखाली अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने तयार केला आहे. आर्थिक सर्वेक्षणात 2025-26 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 7.4% वर्तवण्यात आलेला आहे. हा सर्वेक्षण मागील आर्थिक वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतो आणि आगामी वर्षासाठी धोरणात्मक दिशा सुचवतो. आर्थिक सर्वेक्षण कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसले तरी अर्थसंकल्प आणि धोरण निर्मितीसाठी तो महत्त्वाचा वैचारिक आधार ठरतो. तर बघा 29 जानेवारी 2026 रोजी आपल्या 2025-26चा भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये भारताचा GDPचा वाढीचा अंदाज 7.4% वर्तवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्थिक पाहणीवरती स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामध्ये आपण सर्व डिटेल्स अभ्यासणार आहोत. नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एलिना रायबाकिना. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कझाकिस्तानची एलिना रायबाकिना हिने जिंकलेले आहे. 31 जानेवारी 2026 रोजी मेलबर्न येथील रॉड लोवर एरिना येथे अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या आरेना सबालेंका हिचा पराभव केलेला आहे. बघा ऑस्ट्रेलियन ओपन 2026 विजेता ठरलेली आहे एलिना रायबाकिना आणि उपविजेता आहे आर्याना सबालेंका. हे रायबाकिनाचे कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलेले आहे. हे तिचे पहिले ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद आहे. यापूर्वी रायबाकिनाने 2022 मध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली होती. ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला एकेरी विजेतेपद जिंकणारी ती कझाकिस्तानची पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद एलिस मर्टन्स आणि झांग शुआई यांनी जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या पारंपरिक भारतीय मार्शल आर्टमुळे SG रोशनी यांना 29व्या अखिल भारतीय राष्ट्रीय मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकण्यास मदत झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिलंबम. SG रोशनी यांनी 29व्या अखिल भारतीय राष्ट्रीय मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्या तमिळनाडूतील राणीपेट येथील वेदवल्ली विद्यालयाच्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी आहेत. रोशनी यांनी पारंपरिक मार्शल आर्ट सिलंबम मध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी सिलंबम म्हणजेच काठी युद्ध सोबतच वेल कंबू आणि डिअर हॉर्न फाईट हरणाच्या शिंगांनी लढाई या प्रकारांमध्येही प्रावीण्य मिळवलेले आहे. ही 29वी राष्ट्रीय स्पर्धा 25 जानेवारी 2026 रोजी गोवा येथे आयोजित करण्यात आली होती. त्यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून सिलंबम तज्ज्ञ मुरली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेले आहे. राष्ट्रीय पातळीवर निवड होण्यापूर्वी त्यांनी सेलम येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सिलंबम ही तमिळनाडूतील प्राचीन व प्रसिद्ध मार्शल आर्ट असून ती जगातील सर्वात जुन्या मार्शल आर्ट्सपैकी एक मानली जाते. सिलंबममध्ये बांबूची काठी तसेच मारू, अरुवल, वा आणि सावुकू यांसारखी पारंपरिक शस्त्रे वापरली जातात. नेक्स्ट आहे 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9व्यांदा. 1 फेब्रुवारी 2026 रोजी निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्या वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिली अर्थमंत्री ठरलेले आहेत ज्यांनी सलग 9 अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. त्यांनी स्वतःचाच सलग 8 अर्थसंकल्पांचा विक्रम मोडला. 2026चा अर्थसंकल्पीय भाषण सुमारे 85 मिनिटे चाललेले आहे, म्हणजेच 1 तास 25 मिनिटे चालले. हा अर्थसंकल्प रविवारी सादर होऊन इतिहासात पहिल्यांदा असा वेळ नोंदवला गेला आहे, म्हणजे पहिल्यांदा अर्थसंकल्प रविवारी सादर झालेला आहे. सलग 9 अर्थसंकल्पासह त्या देशातील सर्वात प्रदीर्घ कार्यकाळ असणाऱ्या अर्थमंत्री ठरल्या. 2026चा अर्थसंकल्प विकसित भारत 2047 या विजनवर आणि कृषी कौशल्य विकास व MSME क्षेत्रावर आधारित होता.
मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 वेळेस केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यांच्यानंतर आता निर्मला सीतारामन या ठरलेल्या आहेत. 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे, परंतु सलग अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये त्या पहिल्या क्रमांकाचे ठरलेले आहेत. मोरारजी देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला, परंतु तो सलग केलेला नाही. त्यामुळे सलग अर्थसंकल्प 9 वेळा सलग अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरलेल्या आहेत निर्मला सीतारामन. नेक्स्ट आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत अहमदाबादमध्ये बांधलेल्या स्टील पुलाची लांबी किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100 मीटर. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत अहमदाबादमध्ये 100 मीटर लांब स्टील पूल पूर्ण झालेला आहे. हा पूल कालूपूर आणि शहापूर मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या भूमिगत मेट्रो बोगद्यावर बांधला गेला आहे. पुलाचे वजन सुमारे 1098 मेट्रिक टन असून ते पूर्णपणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार केले गेले आहे. पुलाची उंची 14 मीटर आणि रुंदी 15.5 मीटर आहे. मुख्य भाग महाराष्ट्रातील वर्धा येथील वर्कशॉपमध्ये तयार करून टेलरद्वारे अहमदाबादला नेण्यात आला. हा गुजरातमध्ये पूर्ण झालेला 13वा स्टील पूल असून संपूर्ण प्रकल्पासाठी गुजरातमध्ये 17 आणि महाराष्ट्रात 11 असे एकूण 28 स्टील पूल नियोजित आहेत. या पुलाच्या उभारणीमुळे बुलेट ट्रेन कॉरिडॉर आणि मेट्रो पायाभूत सुविधांची संरचनात्मक सुरक्षा सुनिश्चित झालेली आहे. नेक्स्ट आहे चर्च ऑफ इंग्लंडच्या पहिल्या महिला आर्चबिशप ऑफ कॅंटरबरी कोण बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सारा मुल्लाली. 28 जानेवारी 2026 रोजी सारा मुल्लाली चर्च ऑफ इंग्लंडच्या पहिल्या महिला आर्चबिशप ऑफ कॅंटरबरी बनलेल्या आहेत. या निर्णयामुळे चर्च ऑफ इंग्लंडच्या 1400 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला आर्चबिशपचे पद देण्यात आलेले आहे. आर्चबिशप ऑफ कॅंटरबरी हे जागतिक अँग्लिकन कम्युनियनमधील सर्वोच्च आध्यात्मिक पद मानले जाते. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी सारा मुल्लाली यांची अधिकृत घोषणा केलेली आहे आणि किंग चार्ल्स तिसऱ्यांनी त्यांना मंजुरी दिली. सारा मुल्लाली यापूर्वी 2018 मध्ये लंडनच्या पहिल्या महिला बिशप बनलेल्या होत्या. आता त्या पहिल्या आर्चबिशप ऑफ कॅंटरबरी बनलेल्या आहेत. त्यांनी पूर्वी ब्रिटनच्या मुख्य नर्सिंग ऑफिसर म्हणूनही काम पाहिलेले आहे. त्यांनी जस्टिन वेल्बी यांची जागा घेतली आहे, ज्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये आपले पद सोडले होते. नेक्स्ट आहे 2026 मध्ये भारतातील पहिली आणि 127वी युनिकॉर्न कंपनी कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जस्पे. 2026 मध्ये भारतातील पहिली आणि एकूण 127वी युनिकॉर्न कंपनी म्हणून जस्पे उदयास आलेली आहे. सिरीज डी फॉलो ऑन फंडिंग राऊंडमध्ये जस्पेने 50 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा निधी उभारला आहे. या फंडिंगनंतर जस्पेचे मूल्यांकन सुमारे 1.2 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके झालेले आहे. जस्पे हे बेंगळुरू स्थित फिनटेक कंपनी असून ती पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि UPI तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. या निधी फेरीचे नेतृत्व बेस्ट ब्रिज कॅपिटल यांनी केलेले आहे. जस्पे दररोज 30 कोटीहून अधिक डिजिटल व्यवहारांवर प्रक्रिया करते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, गुगल आणि स्विगी यासारख्या मोठ्या कंपन्या जस्पेच्या प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या आहेत. जस्पेची स्थापना 2012 मध्ये विमल कुमार आणि शीतल लालवानी यांनी केली असून कंपनीचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. जेव्हा कंपनीचे मूल्यांकन 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा त्याहून अधिकपर्यंत पोहोचते तेव्हा तिला युनिकॉर्न म्हटले जाते. युनिकॉर्न होण्यासाठी कंपनी असूचीबद्ध असणे आवश्यक असते. नेक्स्ट आहे 31 जानेवारी 2026 रोजी कोणत्या देशाने पहिल्यांदाच अरब लीग परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. 31 जानेवारी 2026 रोजी भारताने दुसरी भारत अरब परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित केली. ही बैठक नवी दिल्ली येथे भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या सहअध्यक्षतेखाली पार पडली. ही बैठक तब्बल 10 वर्षांनंतर पार पडली. पहिली बैठक 2016 मध्ये बहरीनमध्ये झालेली होती. दुसरी बैठक आता भारताने आयोजित केलेली आहे. भारताने पहिल्यांदाच बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीत अरब लीगच्या सर्व 22 सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री किंवा प्रतिनिधी आणि अरब लीगचे सरचिटणीस उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी नवी दिल्ली घोषणा स्वीकारण्यात आली, ज्यामध्ये दहशतवाद विरोधी, झिरो टॉलरन्स आणि ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा संकल्प केला गेला. 2026 ते 2028 या काळासाठी दोन्ही बाजूंनी विशेष कार्यकारी कार्यक्रम स्वीकारला, ज्याद्वारे धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत केली जाईल. या बैठकीत अर्थव्यवस्था, ऊर्जा, शिक्षण, माध्यमे आणि संस्कृतीसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पहिली बैठक 2016 मध्ये बहरीनमध्ये झालेली होती. नेक्स्ट आहे ट्रॅफिक टॉमटॉम इंडेक्स 2025 नुसार कोणते शहर हे भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेंगळुरू.
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 नुसार बेंगळुरू हे भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर ठरले आहे. जागतिक पातळीवर बेंगळुरू हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर असून मेक्सिको सिटी हे प्रथम क्रमांकावर आहे. बेंगळुरूमधील वाहनधारकांचे वर्षाकाठी सरासरी 168 तास म्हणजे सुमारे 7 दिवस वाहतूक कोंडीत वाया जातात. भारतातील इतर शहरांमध्ये पुणे जागतिक क्रमवारीत 5व्या, मुंबई 18व्या आणि नवी दिल्ली 23व्या क्रमांकावर आहे. गर्दीच्या वेळी बेंगळुरूमधील वाहनांचा सरासरी वेग केवळ 13.9 किलोमीटर प्रति तास इतका नोंदवण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतातील सरासरी वाहतूक कोंडीची पातळी 37.4% इतकी आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेली शहरे पहिल्या क्रमांकावरती आहे मेक्सिको सिटी, दुसरी आहे बेंगळुरू, तिसरी आहे डब्लिन, चौथी आहे उत्तरा आणि 5व्या क्रमांकावरती आहे आपले पुणे. नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2026चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्लोस अल्काराज, स्पेन. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरी विजेतेपद स्पेनच्या कार्लोस अल्काराजने जिंकलेले आहे. अंतिम सामना 1 फेब्रुवारी 2026 रोजी झाला, जिथे अल्काराजने नोवाक जोकोविचचा पराभव केला. हा अल्काराजसाठी पहिले ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद आहे आणि त्याचबरोबर त्याने करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण केलेला आहे. वयाच्या 22व्या वर्षी अल्काराज हा टेनिस इतिहासातील सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनला, ज्याने करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण केलेला आहे, ज्याने राफेल नदालचा 24 वर्ष वयाच्या असताना असलेले विक्रम मोडलेला आहे. तर बघा, हा करिअर ग्रँड स्लॅम म्हणजे काय आहे? तर जे 4 ग्रँड स्लॅम आहेत ते 4ही ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतर हा करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण होतो. या विजयाद्वारे अल्काराजने जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 10-0 अपराजित राहण्याचा विक्रमी मोडीत काढला. हे अल्काराजच्या कारकिर्दीतील 7वे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. तसेच बघा, पुरुष दुहेरीमध्ये ख्रिश्चियन हॅरिसन आणि नील स्कुप्सची यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. मिश्र दुहेरीमध्ये ऑलिव्हिया गॅडेकी आणि जॉन पियर्स यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणते स्थळ रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्ही म्हणजे 1 आणि 2 पाटणा पक्षी अभयारण्य आणि छारी धांड. जागतिक पाणथळ दिन 2026 दरम्यान भारताच्या रामसर स्थळांच्या यादीत 2 नवीन स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा, जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. आता भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या झालेली आहे 98. नवीन रामसर स्थळांमध्ये उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्याचे पाटणा पक्षी अभयारण्य समाविष्ट आहे, जे राज्यातील 11वे रामसर ठरलेले आहे. दुसरे नवीन स्थळ आहे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील छारी धांड, जे मुख्यतः फ्लेमिंगो आणि दुर्मिळ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. डिसेंबर 2025 राजस्थानमधील सिलेसेर तलाव आणि छत्तीसगडमधील कोपरा जलाशय यांचाही रामसर यादीत समावेश करण्यात आला होता. तमिळनाडू येथे सर्वाधिक 20 रामसर स्थळे आहेत. रामसर स्थळांच्या संख्येनुसार भारत आता युनायटेड किंगडम आणि मेक्सिको नंतर जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. रामसर स्थळे ही अशी पाणथळ जागा आहे जी आंतरराष्ट्रीय महत्त्वाची मानली जातात. रामसर करार हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो 1971 इराणमधील रामसर शहरात स्थापन झाला. नेक्स्ट आहे मायक्रोसॉफ्टने कोणती नवीन AI इन्फरन्स ॲक्सिलरेटर चिप लॉन्च केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माया 200. मायक्रोसॉफ्टने जानेवारी 2026 माया 200 ही नवीन AI इन्फरन्स ॲक्सिलरेटर चिप लॉन्च केली आहे. ही चिप AI ट्रेनिंगपेक्षा इन्फरन्स म्हणजेच उत्तरे निर्माण करण्यासाठी विशेषतः डिझाईन करण्यात आलेली आहे. माया 200 मध्ये 140 अब्जांहून अधिक ट्रान्झिस्टर असून ती 10 पेटा फ्लॉप्सपेक्षा जास्त कार्यक्षमता देते. ही चिप TSMCच्या 3 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित असून अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे. या चिपचा वापर OpenAIच्या GPT 5.2 मॉडेल आणि मायक्रोसॉफ्ट 365 कोपायलट अधिक वेगवान करण्यासाठी केला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टने ही चिप आपल्या आयोवा आणि ॲरिझोना येथील डेटा सेंटर्समध्ये तैनात करण्यास सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या विमानतळाचे श्री गुरु रविदासजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आदमपूर विमानतळ. पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नामकरण श्री गुरु रविदासजी महाराज विमानतळ असे करण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संत गुरु रविदासजी यांच्या 649व्या जयंतीनिमित्त या नावाचे अनावरण केले. हे विमानतळ जालंधर जिल्ह्यातील आदमपूरमध्ये असून दोआबा प्रदेशाला हवाई सेवा पुरवते. नामकरणाचा उद्देश 15व्या शतकातील संत आणि समाजसुधारक गुरु रविदासजी यांच्या समता, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश व त्यांच्या वारशाचा सन्मान करणे हे आहे. याच भेटीदरम्यान पंतप्रधानांनी लुधियाना येथील हलवारा विमानतळाच्या नवीन नागरी टर्मिनल इमारतीचेही उद्घाटन केले. नेक्स्ट आहे अलीकडेच मायकेल नोब्स यांचे निधन झाले आहे. ते कोण होते?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हॉकी प्रशिक्षक. हॉकी खेळाडू आणि हॉकी प्रशिक्षक. मायकेल नोब्स हे ऑस्ट्रेलियाचे माजी हॉकी खेळाडू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक होते. त्यांचे निधन 29 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 72व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे झाले. खेळाडू म्हणून त्यांनी 1979 ते 1985 दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी 76 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ते 1981च्या मुंबई हॉकी विश्वचषक आणि 1984च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे महत्त्वाचे सदस्य होते. 2011 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2012च्या लंडन ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. एकाही सामन्यात ते पराभूत न होता. भारताव्यतिरिक्त त्यांनी जपानी पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केलेले आहे. नेक्स्ट आहे 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरियाणा. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव. स्थान आहे हरियाणातील फरीदाबाद येथील सूरजकुंड या ठिकाणी. उद्घाटन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. या हस्तकला महोत्सवाची थीम होती स्थानिक ते जागतिक स्वावलंबी भारत. कालावधी होता 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत. विशेष लॉन्च यावेळी मेळा साथी ॲप लॉन्च करण्यात आले. भागीदार देश इजिप्त हा चौथ्यांदा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सवाचा भागीदार देश ठरलेला आहे. थीम राज्य होती उत्तर प्रदेश आणि मेघालय. या महोत्सवाद्वारे भारतीय हस्तकला संस्कृती आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नेक्स्ट आहे क्रिस्टल डन ही कोणत्या देशाची फुटबॉल खेळाडू आहे जिने निवृत्ती घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. क्रिस्टल डन ही अमेरिकन महिला फुटबॉल संघाची दिग्गज खेळाडू आहे. तिने 29 जानेवारी 2026 रोजी व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. अमेरिकन महिला राष्ट्रीय संघासाठी तिने 160 सामने खेळले आहे आणि 25 गोल केलेले आहेत. 2019 फिफा महिला विश्वचषक विजेत्या संघाचा अविभाज्य भाग होती. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. क्लब कारकिर्दीत तिने चेल्सी, नॉर्थ कॅरोलिना करेज, पोर्टलँड हॉर्न्स आणि पॅरिस सेंट जर्मेन यांसारख्या क्लबचे प्रतिनिधित्व केले. 2015 मध्ये तिने NWSL मध्ये सर्वात तरुण मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आणि गोल्डन बूट जिंकलेला होता. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मदत आणि पुनर्वसनावर देखरेख करणाऱ्या कोणत्या समितीचा कार्यकाळ 31 जुलै 2026 पर्यंत वाढवला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती गीता मित्तल समिती. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मदत आणि पुनर्वसनावर देखरेख करणाऱ्या न्यायमूर्ती गीता मित्तल समितीचा कार्यकाळ 31 जुलै 2026 पर्यंत वाढवलेला आहे. ही 3 माजी महिला न्यायाधीशांची समिती असून तिचे नेतृत्व जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल करत आहेत. या समितीत बॉम्बे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश शालिनी फणसळकर जोशी आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आशा मेनन यांचा समावेश आहे. 7 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराच्या मदत, पुनर्वसन आणि नुकसान भरपाई या मानवतावादी पैलूंवर देखरेख करण्यासाठी समितीची स्थापना केली होती. 28 जानेवारी 2026 रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने समितीचा कार्यकाळ 31 जुलै 2026 पर्यंत वाढवण्याचा आदेश दिला. या समितीने आतापर्यंत पीडितांच्या पुनर्वसनासंदर्भात सुमारे 42 अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेले आहेत. या समितीच्या माध्यमातून महिलांचे पुनर्वसन, मानसिक आरोग्य सेवा आणि मदत शिबिरांचे व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे. नेक्स्ट आहे 7 वर्षांनंतर अमेरिका कोणत्या देशात आपले राजकीय मिशन पुन्हा सुरू करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हेनेझुएला. 31 जानेवारी 2026 रोजी अमेरिका पुन्हा व्हेनेझुएलामध्ये आपले राजनैतिक मिशन सुरू करत आहे, जे सुमारे 7 वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेले आहे. अमेरिकेचे चार्ज डी अफेअर्स लॉरा डौबू काराकस येथे पोहोचल्या आणि त्यांनी या मोहिमेचे नेतृत्व करण्यास सुरुवात केलेली आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएलाने राजनैतिक संबंध 2019 मध्ये तुटले होते, जेव्हापासून दोन्ही देशांचे दूतावास बंद झालेले होते. या निर्णयामुळे व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध हळूहळू पुन्हा सुधारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील पुन्हा सुरू होणारी व्यावसायिक विमान सेवा आणि इतर हवाई संबंध देखील या राजकीय बदलाचा भाग आहेत. नेक्स्ट आहे भारतातील पहिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कोठे सुरू झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तळोजा, नवी मुंबई या ठिकाणी. 31 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी नवी मुंबईतील
तळोजा येथे भारतातील पहिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर याचे अधिकृत उद्घाटन केले. हे केंद्र बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाद्वारे स्थापन करण्यात आले आहे. कायद्याचे औपचारिक शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज यातील अंतर कमी करणे, तरुण वकिलांना कोर्ट क्राफ्ट तसेच आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण देणे हा या केंद्राचा मुख्य हेतू आहे. नेक्स्ट आहे 2026च्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये अल्बम ऑफ द इयर कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅड बनी. 68वे वार्षिक ग्रॅमी पुरस्कार 2026 1 फेब्रुवारी 2026 रोजी हे प्रदान करण्यात आले. Crypto.com अरेना लॉस एंजेलिस या ठिकाणी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. होस्ट होती ट्रेवर नोहा. सर्वाधिक पुरस्कार केंड्रिक लामर चित्रपटाला. सर्वाधिक नामांकनेही केंड्रिक लामरला 9 नामांकने मिळाली. यामध्ये 5 पुरस्कार मिळाले. 2026च्या ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची यादी. वर्षातील सर्वोत्तम अल्बम बॅड बनी डेबी तिरार मास फोटोज यांचे बॅड बनी हा ठरलेला आहे. हा सन्मान मिळवणारा हा पहिला स्पॅनिश भाषेतील अल्बम आहे. रेकॉर्ड ऑफ द इयर केंड्रिक लामर अँड SZA लुथर. सॉन्ग ऑफ द इयर बिली आयलिश वाईल्ड फ्लॉवर. सर्वोत्कृष्ट पॉप व्होकल अल्बम लेडी गागा मेहेम. तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे. मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज हॉलिनेस दलाई लामा या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक नॅरेशन अँड स्टोरी टेलिंग श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकलेला आहे. ग्रॅमी पुरस्कारांबद्दल बघा. स्थापना झालेली आहे 1959. आयोजन संस्था रेकॉर्डिंग अकॅडमी USA. उद्देश आहे संगीत क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान करणे. विजेत्यांना गोल्डन ग्रामोफोन ट्रॉफी दिली जाते. पहिले भारतीय विजेते आहेत पंडित रविशंकर 1972 मध्ये. सर्वाधिक वेळा विजेते ठरलेले आहेत रविशंकर 5 वेळा आणि झाकीर हुसेन 4 वेळा. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने जन्म आणि मृत्यू दाखल्यांचे डिजिटायझेशन सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागालँड. जानेवारी 2026 मध्ये नागालँडमध्ये जुने हस्तलिखित नोंदींचे डिजिटायझेशनवर विशेष भर देणारी महत्त्वाची मोहीम सुरू केली गेली आहे. मुख्यमंत्री नेपियो रिओ यांनी कोहिमा येथे या मोहिमेचा शुभारंभ केला. याचा उद्देश आहे 1969 ते 2022 या कालावधीतील सर्व जुनी हस्तलिखित नोंदी डिजिटल स्वरूपात रूपांतरित करणे, जेणेकरून भविष्यात नागरिकांना सेवा मिळवणे सोपे होईल. डिजिटायझेशन केंद्र सरकारच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम पोर्टलशी जोडले जात आहे. जुन्या नोंदी शोधणे सोपे होईल, बनावट प्रमाणपत्रांना आळा बसेल आणि नागरिकांना नॅशनल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस पोर्टल किंवा राज्याच्या पोर्टलवरून डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले सहज उपलब्ध होतील. डेटाची अचूकता वाढवणे, नागरिकांना उपलब्धता सुनिश्चित करणे आणि सेवा वितरण सुधारणे हे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूपेंद्र पटेल. 30 जानेवारी 2026 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यव्यापी मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू केली. या योजनेचा शुभारंभ आनंद जिल्ह्यातील भद्रा गावातून करण्यात आला. गावांना अधिक स्वावलंबी बनवून सरकारी सेवा थेट गावांपर्यंत पोहोचवणे आणि शहरांवरील वाढता दबाव कमी करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. योजनेचे ब्रीदवाक्य आहे आत्मा गावाचा सुविधा शहराची. तालुका मुख्यालय असलेल्या 114 गावांचा समावेश या टप्प्यात करण्यात आला. या गावांमध्ये उच्च दर्जाचे रस्ते, जाळे, भूमिगत सांडपाणी व्यवस्था, सौर पथदिवे, डिजिटल ग्राम सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री यांनी 663 कोटी रुपये खर्चून 2666 ग्रामपंचायत भवनसह तलाठी निवास इमारतीचे भूमिपूजन केले. 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना या योजनेत सामावून घेण्याचे नियोजन आहे. नेक्स्ट आहे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात 18 वर्षांच्या वाटाघाटीनंतर मुक्त व्यापार करार कधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 जानेवारी 2026. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करार तब्बल 18 ते 19 वर्षांच्या वाटाघाटीनंतर 27 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला आहे. या करारासाठीची पहिली चर्चा 2007 मध्ये सुरू झाली होती आणि अनेक अडथळ्यानंतर 2026 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन यांनी या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असे संबोधलेले आहे. या करारामुळे सुमारे 2 अब्ज लोकसंख्या असलेल्या बाजारपेठा परस्पर जोडल्या गेल्या आहेत. हा करार जागतिक GDPच्या सुमारे 25% भागाचे प्रतिनिधित्व करतो. भारतातून युरोपमध्ये निर्यात होणाऱ्या 99.5% वस्तूंवरील आयात शुल्क रद्द केले जाणार आहे. भारतात युरोपियन वाईन, आलिशान कार आणि मशिनरीवरील आयात शुल्क कमी होणार आहे. या करारामुळे भारतातील टेक्स्टाईल, लेदर आणि रत्नदागिने क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या 16व्या भारत
युरोपियन युनियन शिखर परिषदेत या मुक्त व्यापार करारावर औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली? बघा, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 16वी भारत युरोपियन युनियन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आले? तर भारतामध्ये आयोजित करण्यात आली. नेक्स्ट आहे, भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधन असलेली डेमू ट्रेन कोठे सुरू झालेली आहे? डेमू डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ही जी ट्रेन आहे ही कोठे सुरू झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साबरमती. भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधन असलेली डेमू ट्रेन गुजरातमधील साबरमती अहमदाबाद येथे सुरू झालेली आहे. ही ट्रेन साबरमती ते गांधीनगर म्हणजेच पश्चिम रेल्वे दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन साबरमती येथील इंटिग्रेटेड कोच डेपो मधून सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक डिझेलच्या तुलनेत या प्रणालीमुळे सुमारे 40% डिझेलची बचत होते. 1400 अश्वशक्ती क्षमतेच्या या डेमो कारमध्ये 2200 लिटर LNG टाकी बसवण्यात आलेली आहे. नियमित प्रवाशांसाठी सुरू होण्यापूर्वी या ट्रेनने 2000 किलोमीटरहून अधिक अंतराची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. या प्रकल्पामुळे कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडच्या उत्सर्जनात घट होऊन पर्यावरणाचे रक्षण होते. नेक्स्ट आहे, आकाशलब्धी या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या फुगवता येण्याजोग्या अंतराळ अधिवासाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंतरिक्ष हॅब. आकाशलब्धी या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या फुगवता येणाऱ्या अंतराळ अधिवासाचे नाव अंतरिक्ष हॅब असे आहे. आकाशलब्धी ही बेंगळुरूस्थित स्पेस टेक स्टार्टअप कंपनी असून ती भारतीय विज्ञान संस्था आणि IIT रुर्की येथे इन्क्युबेट झाली आहे. अंतरिक्ष हॅब हे अधिवास भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. या तंत्रज्ञानात पारंपरिक जड धातूच्या मॉड्युलर्सऐवजी हलक्या व लवचिक बहुस्तरीय संरचनेचा वापर केला जातो. हे मॉड्यूल प्रक्षेपणावेळी आकुंचन पावले असून अंतराळात गेल्यावर फुगवून मोठे केले जाते. या अधिवासाची स्वित्झर्लंडमधील भूमिगत प्रयोगशाळेत यशस्वी सुरक्षा व व्हॅलिडेशन चाचणी करण्यात आलेली आहे. या चाचण्यांना युरोपियन स्पेस एजन्सीचे सहकार्य लाभले होते. या अधिवासाचे प्रारंभिक ऑर्बिटल मॉड्यूल 70 घनमीटरचे आहे. अंतिम संरचनेत हे अधिवास सुमारे 300 घनमीटरपर्यंत विस्तारले जाऊ शकते. विस्तारित स्वरूपात हा अधिवास 6 ते 16 अंतराळ वीरांच्या निवासासाठी किंवा माल साठवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या तंत्रज्ञानाचे पहिले ऑर्बिटल प्रात्यक्षिक जुलै 2026 मध्ये विदेशी प्रक्षेपक वाहनाद्वारे होण्याची शक्यता आहे. या फुगवता येणाऱ्या अधिवासामुळे अंतराळ मोहिमांचा खर्च कमी होण्यास आणि मानवी वस्तीकरता अधिक जागा उपलब्ध होण्यास मदत होईल. नेक्स्ट आहे, भारतीय हवाई दलाच्या पूर्व हवाई कमांडचे अधिकारी कमांड इन चीफ कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंद्रपाल सिंग वालिया. एअर मार्शल इंद्रपाल सिंग वालिया यांनी भारतीय हवाई दलाच्या पूर्व हवाई कमांडचे नवीन एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी एअर मार्शल सूरज सिंग यांची जागा घेतलेली आहे, जे 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 जानेवारी 2026 रोजी निवृत्त झाले. एअर मार्शल वालिया जून 1988 मध्ये हवाई दलाच्या लढाऊ विभागात दाखल झाले आणि त्यांना 3200 तासांहून अधिक काळ अपघाताशिवाय उड्डाणाचा अनुभव आहे. ते MiG-21, MiG-23, MiG-27, जॅग्वार आणि सुखोई 30 MKI यासारखी विविध लढाऊ विमाने उडवण्यात तज्ज्ञ आहेत. उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना 2008 मध्ये वायुसेना पदक आणि 2018 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे. ईस्टर्न एअर कमांडचे मुख्यालय शिलाँग येथे असून भारताच्या पूर्व सीमेच्या संरक्षणासाठी ही कमांड अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गीग कामगार कल्याण आणि विकास मंडळाची स्थापना केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. अलीकडेच कर्नाटक राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गीग कामगार कल्याण आणि विकास मंडळाची स्थापना केली आहे. गीग कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कर्नाटक सरकारने स्वतंत्र विधेयक मांडले असून त्याद्वारे हे कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ॲप आधारित गीग कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि विविध कल्याणकारी लाभ देणे हा आहे. या मंडळांतर्गत कामगारांना 2 लाखांचे मोफत जीवन विमा संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कामगारांना 2 लाखांचा अपघात विमा लाभही मिळणार आहे. या मंडळामुळे झोमॅटो, स्विगी आणि उबेर यासारख्या प्लॅटफॉर्मवरील कामगारांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. नेक्स्ट आहे, भारतीय हवाई दलाच्या कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीचे अलीकडेच स्वदेशी सुधारणांद्वारे पूर्णपणे डिजिटलीकरण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेचोरा. भारतीय हवाई दलाच्या जुना पेचोरा पृष्ठभागावरून हवेत मारणारी क्षेपणास्त्र प्रणाली जानेवारी 2026 मध्ये स्वदेशी सुधारणांद्वारे पूर्णपणे डिजिटलीकरण करण्यात आलेली आहे. ही सुधारणा बंगळुरू येथील अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज या खासगी संरक्षण कंपनी केली आहे. 1970च्या दशकातील सोव्हिएतकालीन पेचोरा प्रणालीमधील जुने व्हॉल्व्ह आणि ट्रान्झिस्टर तंत्रज्ञान हटवून
आधुनिक डिजिटल चिप्स, प्रगत रडार आणि वेगवान डेटा प्रोसेसिंग प्रणाली बसवण्यात आलेली आहे. डिजिटलीकरणामुळे क्षेपणास्त्राची उत्सुकता वाढली असून ते आधुनिक ड्रोन आणि वेगवान लढाऊ विमानांना पाडण्यास अधिक सक्षम झाले आहे. तसेच प्रणालीचे आयुष्यमानही वाढलेले आहे. या अपग्रेडेड प्रणालीची यशस्वी चाचणी नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 मध्ये पोखरण येथे करण्यात आली होती. नेक्स्ट आहे, अलीकडेच साजरा करण्यात आलेला थायपुसम उत्सव कोणत्या देवतेला समर्पित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भगवान मुरुगन. थायपुसम हा सण भगवान मुरुगन म्हणजेच कार्तिकेय यांना समर्पित आहे. भगवान मुरुगन यांनाच कार्तिकेय, सुब्रमण्यम, स्कंद ही नावे देण्यात आलेली आहेत. हा सण भगवान मुरुगन यांनी राक्षस सुरपदनाचा पराभव केलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने मुरुगन यांना राक्षसाचा नाश करण्यासाठी वेल म्हणजेच शक्तिशाली भाला दिला होता. तमिळ महिन्यातील थाई पौर्णिमेला सण साजरा केला जातो. 2026 मध्ये हा सण 1 फेब्रुवारी रोजी साजरा झाला. भाविक कावडी वाहतात, दुधाचे कलश अर्पण करतात आणि शरीराला टोचून घेण्यासारख्या तपश्चर्या करतात. हा सण प्रामुख्याने तमिळनाडू, केरळ तसेच मलेशिया, सिंगापूर आणि श्रीलंकामधील तमिळ समुदायांमध्ये उत्साहात साजरा केला जातो. नेक्स्ट आहे पंचम पंचायत सहाय्य आणि संदेशन चॅटबॉट कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंचायती राज मंत्रालय. पंचम हा चॅटबॉट भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने सुरू केला आहे. हा उपक्रम तळागाळातील प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. युनिसेफच्या तांत्रिक सहकार्याने हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. हा चॅटबॉट व्हॉट्सॲप आधारित असून कोणतेही नवीन ॲप डाउनलोड न करता वापरता येतो. सरपंच, पंचायत सदस्य, कर्मचारी आणि नागरिकांना सहज माहिती व मार्गदर्शन मिळते. हे साधन 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामार्फत सरकारी योजनांची माहिती, प्रशिक्षण, व्हिडिओ आणि तक्रार निवारण सेवा दिल्या जातात. या प्रणालीमुळे केंद्र सरकार आणि सुमारे 30 लाख निवडून आलेले पंचायत प्रतिनिधी यांच्यात थेट डिजिटल संवाद साधता येतो. हा उपक्रम डिजिटल इंडिया आणि ई ग्राम स्वराज्य मोहिमांना बळकटी देतो. 26 जानेवारी 2026 रोजी हा चॅटबॉट अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर वसूल करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, छत्तीसगडमधील धमतरी. समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर वसूल करणारा भारतातील पहिला जिल्हा छत्तीसगडमधील धमतरी ठरला आहे. या उपक्रमाची औपचारिक सुरुवात 29 जानेवारी 2026 रोजी धमतरी जिल्ह्यातील नागरी ब्लॉकमधील सांकरा ग्रामपंचायतीतून करण्यात आली. सांकरा ग्रामपंचायत ही स्थानिकांसाठी पूर्णपणे डिजिटल पेमेंट प्रणाली लागू करणारी देशातील पहिली ग्रामपंचायत बनलेली आहे. या पोर्टलमुळे ग्रामीण नागरिकांना UPI आणि इतर ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून घरबसल्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा मिळालेली आहे. ही प्रणाली धमतरी जिल्ह्यातील सुमारे 400 ग्रामपंचायतींमध्ये लागू केली जाणार आहे. पुढील टप्प्यात या उपक्रमाचा संपूर्ण छत्तीसगड राज्यात विस्तार करण्याचे नियोजन आहे. या डिजिटल पुढाकारामुळे पंचायत प्रशासनात पारदर्शकता वाढेल, कर थकबाकी कमी होईल आणि ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या अमेरिकन संस्थेने दक्षिण भारतातील 3 ऐतिहासिक कांस्यपुतळे भारतात परत करण्याची घोषणा केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट. वॉशिंग्टन DC येथील नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट या स्मिथसोनियन संस्थेने 28 जानेवारी 2026 रोजी 3 दक्षिण भारतीय कांस्य मूर्ती भारताला परत करण्याची घोषणा केली. ही मूर्ती 1950च्या दशकात तमिळनाडूतील विविध मंदिरांमधून बेकायदेशीरपणे नेण्यात आलेल्या होत्या. परत येणाऱ्या मूर्तींपैकी शिव नटराजन ही 10व्या शतकातील चोल काळातील उत्कृष्ट नमुना आहे. तंजावर जिल्ह्यामधील ही मूर्ती आहे. दुसरी आहे सोमास्कंद, ही 12व्या शतकातील चोल काळातील मूर्ती आहे, तिरुवारूर जिल्ह्यातील. तिसरी आहे संत सुंदरर आणि परवे, ही 16व्या शतकातील विजयनगर काळातील संयुक्त मूर्ती आहे, कल्लाकुरी जिल्ह्यातील. नेक्स्ट आहे, दरवर्षी भारतीय तटरक्षक दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फेब्रुवारी. दरवर्षी 1 फेब्रुवारी हा दिवस भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी करण्यात आलेली होती. देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण, सागरी व्यापार आणि मत्स्य व्यवसायाची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या जवानांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2026 मध्ये भारतीय तटरक्षक दलाने आपला 50वा स्थापना दिवस म्हणजे सुवर्ण महोत्सव साजरा केला. भारतीय तटरक्षक दल भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. बोधवाक्य आहे वयम रक्षाम, म्हणजेच आम्ही रक्षण करतो. भारतीय तटरक्षक दल जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल आहे. नेक्स्ट आहे, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार भारतातील जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये 39% वाटा असलेले आघाडीचे राज्य कोणते आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार भारतातील जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये 39% वाट्यासह कर्नाटक आघाडीवर आहे. कर्नाटक नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती, दिल्ली तिसऱ्या क्रमांकावरती आणि तेलंगणा चौथ्या क्रमांकावरती आहे. स्टार्टअप्समध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे बघा. 2024च्या पहिल्या 6 महिन्यात 240 असलेली सक्रिय जनरेशन AI स्टार्टअप्सची संख्या 2025च्या पहिल्या 6 महिन्यात 890 पर्यंत वाढली आहे. गुंतवणूक या क्षेत्रात सुमारे 76.4 दशलक्ष अमेरिकी डॉलरची गुंतवणूक झाली आहे. कर्नाटककडे भारतातील सर्वाधिक 43 राज्य सार्वजनिक विद्यापीठे असून त्यामुळे आवश्यक तांत्रिक आणि संशोधन कौशल्य उपलब्ध होते. नेक्स्ट आहे प्रगती म्हणजेच प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन मॉडेलपासून प्रेरित होऊन कोणत्या राज्याने राज्य उन्नती उपक्रम सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. राजस्थान सरकारने केंद्र सरकारच्या प्रगती मॉडेलवर आधारित राज्य उन्नती उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम रखडलेले प्रमुख प्रकल्प, सरकारी योजना आणि सार्वजनिक तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यावर केंद्रित आहे. प्रगती मॉडेल स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ITC आधारित व्यासपीठ म्हणून हा उपक्रम कार्यरत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. प्रकल्प अंमलबजावणीतील अडथळे दूर करून विकास कामांना गती देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. पहिली बैठक 17 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत 1943 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फेब्रुवारी. दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश पाणथळ जागांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणे. पाणथळ जागा जैवविविधतेचे संवर्धन, जलसंतुलन आणि हवामान नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर येथे पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी रामसर करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जागतिक पाणथळ दिवस रामसर कराराच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो. 2026 ची थीम पाणथळ भूमी आणि पारंपरिक ज्ञान सांस्कृतिक वारसा साजरा करणे. नेक्स्ट आहे किर्गिस्तानने अलीकडेच कोणत्या कारणांमुळे भारतातून प्राणी आणि प्राणी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निपाह विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे. जानेवारी 2026 मध्ये किर्गिस्तानने निपाह विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे भारतातून प्राणी आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या आयातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयात जिवंत प्राणी तसेच मांस, दूध इत्यादी प्राण्यांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे. आयात बंदी व्यतिरिक्त बिश्केक आणि ओश आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे कडक आरोग्य स्क्रीनिंग सुरू करण्यात आलेले आहे. हा निर्णय किर्गिस्तानच्या कृषी आणि आरोग्य मंत्रालयाने पशुवैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी घेतलेला आहे. निपाह हा प्राण्यांकडून मानवांमध्ये पसरणारा गंभीर विषाणू असून त्याचा मृत्यू दर साधारणतः 40 ते 75% इतका आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नागोबा जटारा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. नागोबा जटारा हा उत्सव प्रामुख्याने तेलंगणा राज्यात साजरा केला जातो. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील केलापूर गावात हा उत्सव आयोजित केला जातो. हा सण प्रामुख्याने गोंड आणि परधान जमातीच्या मेसाराम कुळातील लोकांशी संबंधित आहे. समक्का सरलम्मा जटारा नंतर हा भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आदिवासी उत्सव मानला जातो. 2026 मध्ये हा उत्सव 18 जानेवारीपासून सुरू झाला असून 10 दिवस चालतो. तेलंगणासह महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेश येथून हजारो आदिवासी बांधव यात सहभागी होतात. उत्सवाची सुरुवात गोदावरी नदीचे पवित्र पाणी आणून नागोबा देवता यांचा अभिषेक करून केला जातो. तेलंगणा राज्य सरकारने नागोबा जटाराला राज्योत्सव म्हणून घोषित केलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या संघटनेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स याला दहशतवादी संघटना घोषित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युरोपियन युनियन. युरोपियन युनियनने 26 जानेवारी 2026 रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला अधिकृतपणे दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हा निर्णय IRGC कडून रशियाला युक्रेन युद्धासाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा तसेच जर्मनी व नेदरलँडसह युरोपातील देशांमध्ये कथित दहशतवादी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. यापूर्वी काही कायदेशीर अडचणींमुळे हा निर्णय प्रलंबित होता. मात्र जर्मनीतील एका न्यायालयाने IRGCच्या एका शाखेला दहशतवादी गटासाठी दोषी ठरवल्यानंतर युरोपियन युनियन यासाठी प्रक्रिया सुलभ झालेली आहे. या घोषणेनंतर IRGC युरोपमधील सर्व मालमत्ता गोठवली जाणार असून त्यांच्या सदस्यांवर प्रवासबंदी लागू होईल. तसेच IRGCला कोणत्याही प्रकारचा आर्थिक पुरवठा करणे युरोपमध्ये गुन्हा मानले जाईल.
या निर्णयामुळे युरोपियन युनियन आता अमेरिका आणि कॅनडा यांच्या पंक्तीत सामील झालेला आहे, ज्यांनी यापूर्वीच IRGCला दहशतवादी संघटना घोषित केली होती. IRGCची स्थापना 1979 मध्ये इराणच्या इस्लामिक क्रांतीनंतर धार्मिक राजवटीचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. IRGCच्या संरचनेमध्ये लष्कर, नौदल, हवाई दल आणि बसीज मिलिशिया यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात 7वे इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्स्पो आणि समिट आयोजित करण्यात आले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कोची. 7वा इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्स्पो आणि समिट 2026 29 ते 30 जानेवारी 2026 रोजी केरळमधील कोची येथे आयोजित झाला. कार्यक्रमाचं स्थळ ICAR केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेच्या आवारात होते. या समिटचे आयोजन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, ICAR, CMFIR सिमरी आणि CSIR CSMCRI यांनी संयुक्तपणे केले. यावर्षीची थीम होती सीवीड ट्रेझर हंट इंडियन सीवीड सेक्टर. समिटमध्ये ब्राझील, श्रीलंका, नेदरलँड, स्वीडन यासारख्या विविध देशातील 250हून अधिक प्रतिनिधी आणि 50 जागतिक तज्ज्ञ सहभागी झाले. या परिषदेत भारताच्या ब्ल्यू इकॉनॉमी अंतर्गत समुद्री शैवाल उद्योगाला चालना देणे आणि गुंतवणुकीच्या संधी शोधणे हा मुख्य उद्देश होता. नेक्स्ट आहे, नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने उत्कृष्ट कथाकथनासाठी 2026च्या एलिझा स्किडमोअर पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्लटन वॉल्ट ज्युनियर. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने 2026चा एलिझा स्किडमोअर पुरस्कार कार्लटन वॉल्ट ज्युनियर यांना जाहीर केला आहे. कार्लटन वॉल्ट ज्युनियर हे नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर आणि प्रख्यात संवर्धन छायाचित्रकार आहेत. फ्लोरिडा वाईल्डलाईफ कॉरिडॉर प्रकल्प आणि पाथ ऑफ द पॅन्थर उपक्रमाद्वारे केलेल्या प्रभावी दृश्य कथाकथनासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यामुळे वन्यजीव अधिवास संरक्षणाशी संबंधित महत्त्वाचे कायदे संमत होण्यास मदत झाली आहे. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या बोर्डवर निवडून आलेल्या पहिल्या महिला एलिझा स्किडमोअर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पर्यावरणीय आव्हाने समजून घेण्यास आणि शाश्वत निर्णयांना प्रेरणा देणाऱ्या कथाकथनासाठी व्यक्तींचा सन्मान केला जातो. कार्लटन वॉल्ट ज्युनियर सध्या कनेक्टेड प्लॅनेट या जागतिक उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत, ज्याचा उद्देश जगभरातील वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करणे हे आहे. नेक्स्ट आहे, 12वा स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2026 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. 12वा स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल फॉर चिल्ड्रन अँड यूथ 2026 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. महोत्सव 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 या दरम्यान 7 दिवस चालला. स्माईल फाउंडेशनने भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला. यावर्षीची थीम होती समावेश, विविधता, समानता आणि सुलभता. 35हून अधिक देशातील 150हून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. नेदरलँड्स हा फोकस देश होता. भारतातील 27 राज्यांमधील 100हून अधिक ठिकाणी शाळा आणि समुदाय स्तरावर चित्रपटांचे स्क्रीनिंग करण्यात आले. महोत्सवाचे उद्दिष्ट तरुण पिढीमध्ये सहानुभूती, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक बदल घडवणे हे आहे. नेक्स्ट आहे, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026च्या पहिल्या टप्प्यात कोणते राज्य अव्वल स्थानावर राहिले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026च्या पहिल्या टप्प्यात हरियाणा राज्य पदक तालिकेत अव्वल होते. हरियाणाने 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 7 पदके जिंकली. यजमान लडाखने 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह दुसरे स्थान मिळवले. तर बघा, हे जे स्थान आहे हे सुवर्ण पदकांवरती ठरवले जाते, त्यामुळे हरियाणा पहिल्या क्रमांकावरती आहे आणि लडाख दुसऱ्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि तेलंगणा 4थ्या क्रमांकावर राहिले. पहिला टप्पा 20 ते 26 जानेवारी 2026 दरम्यान लेह लडाख येथे पार पडला, ज्यामध्ये आईस हॉकी आणि आईस स्केटिंग यासारखे बर्फावरील खेळ खेळले गेले. पुरुष आईस हॉकीमध्ये भारतीय सैन्याने चंदीगडचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले, तर महिलांमध्ये ITBPने सुवर्णपदक मिळवले. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2026 मध्ये गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर येथे आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग सारख्या बर्फाळ खेळ असतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.